महाराष्ट्राच्या फिटनेसप्रेमी युवा पिढीला सतत नवनवीन आव्हानं खुणावत असतात. मुंबईचा अक्षय समेळ हा सुद्धा त्याला अपवाद नाही. अक्षयनं यंदा स्वीडनच्या कलमारमधल्या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करण्याचा मान मिळवलाय. पाहूयात अक्षयच्या या कामगिरीवर आमच्या स्पोर्ट्स प्रतिनिधी जान्हवी मुळे यांचा रिपोर्ट. 3.86 किलोमीटर स्विमिंग, 180.25 किलोमीटर सायकलिंग आणि 42.20 किलोमीटर रनिंग. एका पाठोपाठ एक ही 3 आव्हानं पार करण्याची शर्यत म्हणजेच आयर्नमॅन ट्रायथलॉन. जगातल्या सर्वात कठीण शर्यतींपैकी एक मानली जाणारी आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. पण मुंबईकर अक्षय समेळनं ते आव्हान पेललंय. अक्षयनं 20 ऑगस्ट रोजी स्वीडनच्या कलमारमध्ये झालेल्या आयर्नमॅन शर्यतीत सहभाग घेतला आणि 11 तास 14 मिनिटांची वेळ नोंदवत ही शर्यत पूर्णही केली. ज्यांनी कोणी मॅरेथॉन धावलं असेल त्यांना ते सांगू शकतील किती कठीण मॅरेथॉन असते. फक्त आणि आयर्नमॅन तुम्ही विचार करा की तुम्ही मॅरेथॉन ही धावता 3.8 किलोमीटर स्विमिंग आणि 180 किलोमीटर सायकलिंग नंतर, तर ती पूर्ण रेस जी होती ती मोस्टली एनर्जी मॅनेजमेंटवरती होते. केवळ आवड म्हणून अक्षय मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला. तिथून पुढे ट्रायथलॉन, हाफ आयर्नमॅन करता करता अक्षयनं आता आयर्नमॅन शर्यतीचं आव्हानही पेललंय. फुल मॅरेथॉन झाले, 2 वर्ष झाली. पुढे काय करायचं? मग सायकलिंग आवडायला लागलेलं. स्विमिंग जस्ट शिकलेलो 2011मध्ये. सो 2013मध्ये मी हाफ आयर्नमॅन केली. पायलट म्हणून जबाबदारी सांभाळणं आणि ॲथलेटिक्सची, फिटनेसची आवड जपणं या दोन्ही गोष्टींमधला ताळमेळ कसा साधायचा हे अक्षयला चांगलं उमगलंय. या दोन्ही गोष्टी बॅलन्स होतात मेनली कारण का मला माझ्या कंपनीकडनं खूप सपोर्ट आहे आणि ती एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फॅमिली आणि फ्रेंड्सचा सपोर्ट असलाच पाहिजे, पण माझ्या कंपनीमधनं सुद्धा मला खूप सपोर्ट आहे. मी जर फ्लाईटला जाणार असेल तर मला माझे सगळा जो आठवड्याचा प्लॅन आहे तो माझ्या फ्लाईटच्या हिशोबाने बघायला लागतो. किंवा नुसतं तेच नाही तर मी कुठे आज रात्री जर मी दिल्लीमध्ये असेल तर दिल्लीच्या हॉटेलमध्ये मला धावता येईल, स्विमिंग करता येईल का सायकलिंग करता येईल त्याचा पण विचार करायला लागतो. तर त्याप्रमाणे मी प्लॅन करतो की जिकडे जाणार तिकडे मला काय करता येईल. अक्षयला या वाटचालीत भारताचा पहिला आयर्नमॅन कौस्तुभ राडकर कडूनही प्रेरणा मिळाली आहे. 2008 पासून कौस्तुभनं 15 आयर्नमॅन शर्यतींचं आव्हान पेललंय. ही हॅज डन एव्हरीथिंग द राईट वे. 3 वर्ष हाफ आयर्नमॅन करून आयर्नमॅन केली, ती अशी केली की 11 तास 14 मिनिटात केली. सो द यंगर जनरेशन हॅज नाव समथिंग ऑफ अ रोल मॉडेल टू लुक फॉरवर्ड टू, की प्रॉपर प्रॅक्टिस करून तुम्ही काय अचीव करू शकता. आणि आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू सी हिम इन ॲक्शन इन कॅलमार. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मॅरेथॉन, ट्रायथलॉन आणि एन्ड्युरन्स रेसिंगची जणू चळवळ उभी राहिली आहे. गेल्या वर्षी अभिनेता मिलिंद सोमणनं झुरिचमधली आयर्नमॅन शर्यत पूर्ण केल्यापासून तर राज्यात आयर्नमॅन ट्रायथलॉनची लोकप्रियताही वाढतीये. 2008मध्ये जेव्हा पहिल्यांदा आयर्नमॅन केली तेव्हा कोणाला माहिती नव्हतं आयर्नमॅन काय. आता महाराष्ट्रातनंच माझ्या मते 30 मुलं आहेत ज्यांनी आयर्नमॅन फिनिश केलेली आहे. पुढच्या वर्षात तो नंबर वाढेलच. तसंच कॉम्रेड्स आणि अल्ट्रा मॅरेथॉन ह्याच्यामध्ये सुद्धा खूप महाराष्ट्रातले मुलं भाग घ्यायला लागले. हा एक चांगला बदल आहे आपल्यासाठी आणि रिवॉर्ड इज ऑलवेज सॅटिस्फाईंग. रेस फिनिश केल्यानंतरचा जो आनंद असतो तो त्यांना लक्षात यायला लागलेला आहे. सो ते कष्टही तितकेच करायला लागले. आय थिंक महाराष्ट्र आपल्या छत्रपतींची भूमी असल्यामुळे कष्ट करणारीच आपली जनता आहे. तर आता हे कष्ट योग्य प्रकारे करायला लागलेले आहेत असं म्हणता येईल. फिटनेसचा ट्रेंड आहे तो खूप वाढत चालला आहे, जे चांगलं आहे. आणि आय थिंक त्याच्यामुळेच जी लोक आता माझ्यासारखी आहे ज्यांना नेक्स्ट चॅलेंज पाहिजे, सो तो जो चॅलेंज लागतो तो या सगळ्या गोष्टींमधून मिळतो. आणि हा डे टू डेचा सॅटिस्फॅक्शन असतं की आज तुम्ही 10 किलोमीटर तुम्हाला धावायचे होते आणि ते तुम्ही नीट धावलात तर तो तुमचा दिवसच पहिले चांगला चालू होतो. महाराष्ट्रातल्या मुलामुलींमध्ये आयर्नमॅन बनण्याची क्षमता आहेच, पण कौस्तुभ, मिलिंद आणि आता अक्षयच्या रूपानं त्यांना आयडॉल्सही मिळाले आहेत. जान्हवी मुळे, ABP माझा, मुंबई.